कोंदिवडेच्या नेहा घारे, ज्योत्स्ना मुकणे आणि मानसी पवार या शाळकरी मुलींनी हातात छत्रीचा माईक घेऊन केलेल्या रस्त्याच्या ग्राउंड रिपोर्टिंगने राज्याचे लक्ष वेधले. सरकारवर टीका झाली, विकासाच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित झाले आणि विद्यमान आमदार महेंद्र थुर्वे यांच्यावर ही रस्त्याच्या दुरावस्थेची जबाबदारी टाकण्यात आली. मात्र या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या राजकीय जबाबदारीकडे दुर्लक्ष कसे करता येईल? कर्जत तालुक्यातील कोंदिवडे, खांडपे, बीड आणि पळसदरी हा परिसर घारे यांचा राजकीय बालेकिल्ला मानला जातोय. गेली 10 ते 15 वर्ष या भागातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. सुधाकर घारे जिल्हा परिषदेच्या उच्च पदावर राहिले, तर त्यांची पत्नी नमिता घारे 5 वर्षे खांडपे ग्रामपंचायतीच्या सरपंच राहिल्या आणि सध्या पंचायत समितीच्या सभापती आहेत. मग एवढ्या वर्षाच्या राजकीय प्रभावानंतर बालेकिल्ल्यातील रस्त्याची अवस्था दाखवण्यासाठी शाळकरी मुलींनाच कॅमेरा आणि छत्रीचा माईक हातात घ्यावा का लागला? हा सवाल थेट घारेंच्या नेतृत्वाला आहे. खांडपे कोंदिवडे रस्ता माजी आमदार सुरेश लाड यांच्या कार्यकाळात तयार झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे आजच्या दुरावस्थेचे संपूर्ण अपयश केवळ विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या माथी मारणे योग्य ठरणार नाही. रस्ता तयार झाल्यानंतर तो खराब झाला तर त्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी पुढील लोकप्रतिनिधींची होतीच. विशेष म्हणजे हा रस्ता जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला. सुधाकर घारे जिल्हा परिषदेच्या उच्च पदावर होते, नमिता घारे सरपंच होत्या, आता सभापती आहेत आणि राष्ट्रवादीकडे रायगडचे पालकमंत्री पदही होते. तरीही रस्त्याचा प्रश्न का सुटला नाही? महेंद्र थोरवे यांची जबाबदारी असेल तर घारेंची जबाबदारी का नाही? सत्ता आणि राजकीय प्रभाव असूनही आपल्या बालेकिल्ल्यातील रस्त्यासाठी निधी आणता आला नाही का? रोजगार निर्मितीचे काम महत्वाचे असले तरी गावाचा रस्ता, पाणी आणि मूलभूत सुविधा या देखील विकासाचाच भाग आहेत. हजारो कोटींच्या विकासाच्या घोषणा करण्यापेक्षा गावातील काहीसे मीटरचा रस्ता नीट करणे अधिक महत्वाचे नाही का? शाळकरी मुलींनी छत्रीचा माईक हातात घेतला आणि सरकारपासून आमदारांपर्यंत सगळ्यांना आरसा दाखवला. आता त्या आरशात घारेंच्या बालेकिल्ल्याचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. बालेकिल्ल्यात सत्ता टिकवता आली, मग बालेकिल्ल्यातील रस्ता का टिकवता आला नाही? हा देखील एक प्रश्न आहे. क्या आप अपने सपनों का घर तलाश रहे हैं? श्री बालाजी टावर बैंसला बिल्डकॉन द्वारा प्रस्तुत एक प्रीमियम, गवर्नमेंट अप्रूव्ड और रेरा रजिस्टर्ड रेसिडेंशियल प्रोजेक्ट, जहां शानदार लोकेशन, बेहतरीन सुविधाएं और हर दिन प्रकृति का खूबसूरत नज़ारा आपका इंतजार करता है। नेरल रेलवे स्टेशन से सिर्फ 5 मिनट की वॉकिंग दूरी पर। हर सुबह अपनी बालकनी से देखें खूबसूरत माथेरान का मनमोहक व्यू और खुली हवा का आनंद लें। यहाँ मिलती हैं मॉडर्न एलिवेशंस, विशाल टेरेस क्लब हाउस, ग्रैंड गैदरिंग हॉल, सुंदर गजीबो, सोलर सिस्टम और बहुत कुछ। 24 घंटे पानी की सुविधा, सीसीटीवी सुरक्षा और पास में स्कूल एवं अस्पताल। आज ही श्री बालाजी टावर में अपने सपनों का घर बुक करें। अभी कॉल करें 93245213 21213 पर और अपनी साइट विजिट बुक करें।